ओम श्री मात्रे नमः. ललिता त्रिपुर सुंदरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक छान असा दैवी उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी शरीराला एक चांगला आराम मिळेल आणि मनाला एक आत्मशांती त्या ठिकाणी प्राप्त होईल. बघा, आपल्या घरामध्ये जर कोणी वारंवार आजारी पडत असेल, कारण नसताना पोट दुखणे, डोकं दुखणे किंबहुना शरीराला इतर प्रकारचा व्याधी झाल्यासारखं जाणवणे आणि आपण मेडिकल टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल येणे, तर अशा वेळेला कधी कधी आपल्याला पूर्वजन्माच्या काहीतरी शुभ अशुभ कर्मामुळे प्राप्त झालेले भोग त्या ठिकाणी भोगावे लागत असतात. म्हणून आपण अशा पद्धतीने सारखं आजारी पडतो. तर अशा वेळेला एक दैवी उपाय आपण त्या ठिकाणी काय करावा, तर पद्मपुराणामध्ये एक विचार असा सांगितलाय की जर आपल्या घरातले सदस्य वारंवार आजारी पडत असेल तर त्यांनी काय करायचं, ओम अनंताय नमः, ओम अच्युताय नमः आणि ओम गोविंदाय नमः या मंत्राचा त्या ठिकाणी एक माळ सकाळ आणि संध्याकाळ त्या ठिकाणी जप करावा. जसं आपण सकाळ संध्याकाळी न चुकता औषध घेतो, तसं त्या प्रकारे सकाळ संध्याकाळ या माळेवर, तुळशीच्या माळेवर या मंत्राचा त्या ठिकाणी आपण जप करावा, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये पुन्हा असा कधी अडचणी येणार नाही आणि आलेले संकट त्या ठिकाणी लवकरात लवकर तुमचे दूर होतील. असा हा दैवी उपाय हे ऑलरेडी मंत्र सिद्ध असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला त्या ठिकाणी लवकर बघायला मिळतो. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आजपासून, आतापासून त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या ठिकाणी उपाय करावा आणि आपल्या जीवनामध्ये एक चांगली त्या ठिकाणी नवीन ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी, असे आपण त्या ठिकाणी मंत्र जप करून हे सगळं साध्य करावं. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जगदंब.